Basically, I'm from Shirur, Pune. ओके. आणि तुझे घरचे काय करतात? My father is farmer and my mother is also farmer. And my farm मतलब मेरे को बहुत सपोर्ट रहा है मेरे फादर और मदर का ऑलवेज, क्योंकि वो हमेशा कहते थे कि कुछ जॉब करो, क्योंकि खेती में कुछ नहीं रखा, क्योंकि उन्होंने देखा है खेती में क्या है और क्या नहीं. उनका हमेशा मोटिवेशन मुझे रहा है जॉब पाने के लिए. किंवा इंटरेस्टिंग वाटला आणि कुठले ट्रेनर्स तुला खूप जास्त आवडले? सो बेसिकली मी फुल स्टॅक कोर्स केला जावामधून. अँड जावा मी श्रीकांत सरांची केली अँड ॲडव्हान्स जावा पवन सरांची केली. तर जावामध्ये मला इम्पॉर्टंट वाटलं की काही पण होतं जावा करायचं, म्हणजे जावाचे जे काही असाइनमेंट असतील, टास्क असतील ते कम्प्लीट करायचे. आणि जेवढं काही असेल जावाचा खूप इम्पॉर्टन्स जावाला दिलाच पाहिजे आणि त्याबरोबर ॲडव्हान्स जावाला तेवढा इम्पॉर्टन्स हवा असेल. कारण इंटरव्ह्यूमध्ये सर्व त्याच्या बेसिसवर येतं, कोडिंग प्लस. इंटरव्ह्यूमध्ये जावावरती भरपूर क्वेश्चन विचारले, उप्स विचारलं भरपूर. अँड DSAवरती त्यांनी मला 2 प्रोग्राम दिले. फर्स्ट स्ट्रिंगचा दिला आणि एक ॲरेचा दिला. स्टार्टिंग काय होतं आणि तुझ्या त्यानंतर काय काय चेंजेस झाले तुझ्यामध्ये? सो बेसिकली जेव्हा मी क्यूस्पायडर जॉईन केली, बेसिकली मला काही माहीत नव्हतं. मला फक्त जावाबद्दल माहीत होतं, जावा काय असते एवढीच लँग्वेज असते, बाकी त्यात उप्स वगैरे काही माहीत नव्हतं. तर ज्यावेळेस मी जॉईन केलं तेव्हा मला खूप अवघड वाटलं की होईल का नाही, कसं होईल त्यामुळं. पण ज्यावेळेस मी बॅच केली आणि बॅचचा जेव्हा स्टडी केला तेव्हापासून मला समजलं की अरे आपण पण करू शकतो. आणि खरंच क्यूस्पायडर मला खूप सपोर्ट केला, कारण त्याचं ट्रेनर शिकवणं वगैरे, त्यांचं टीचिंग मेथड वगैरे खूप वेगळी आहे आणि खूप युनिक आहे की ती कोणालाही समजू शकते. आणि खूप हेल्प झाली माझी त्याच्यामुळे. सिरियसली क्यूस्पायडरमुळे माझा इंटरव्ह्यू क्रॅक झाला. यात काही विषय म्हणजे किती राऊंडमध्ये? 3 राऊंड होते. फर्स्ट ॲप्टिट्यूड होता, सेकंड कोडिंग होता अँड थर्ड टेक्निकल. फर्स्ट ॲप्टिट्यूड झाला. ॲप्टिट्यूडमध्ये ॲपचे क्वेश्चन होते. कोडिंगमध्ये पण कोडिंग क्वेश्चन विचारले. मी 3 कोडिंग क्वेश्चन घेतले आणि जे कोडिंगमध्ये क्रॅक झाले त्यांना टेक्निकल इम्प्रूव्ह झाला त्यांचा लास्ट राऊंड. आणि टेक्निकलमध्ये त्यांनी सिलेक्ट केलं. तुला काय वाटतं, म्हणजे फ्रेशर्सने क्यूस्पायडर जॉईन कधी केलं पाहिजे? लाईक डिग्री चालू असताना केलं पाहिजे का डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर केलं पाहिजे? सो बेसिकली माझं सजेशन हेच राहील की ज्यावेळेस तुम्ही डिग्री करताय किंवा तुम्ही जेव्हा थर्ड इयरच्या लास्ट सेमला असेल किंवा फायनल इयरच्या फर्स्ट सेमला असेल तेव्हाच तुम्ही क्लास जॉईन करा. बिकॉज जावा शिकायला खूप टाईम लागतो आणि जावा ही खूप डिटेलमध्ये आहे आणि 3 महिन्यात जावा कम्प्लीट होणं पॉसिबल नाही. त्यामुळं माझं सजेशन राहील की थर्ड इयरच्या लास्ट सेमला किंवा फायनल इयरच्या फर्स्ट सेमला तुम्ही क्लास जॉईन करा. ओके. आणि बेसिकली कॉलेजलाही तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. बट आजकाल आपण पाहतो की स्किल्स खूप मॅटर करतायत, कारण खूप जणांकडे डिग्री येते. त्यामुळं सगळं खूप क्राऊड पण खूप वाढलेला आहे IT फील्डमध्ये. त्यामुळे स्किल्स असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कॉलेज लाईफ आपलं कॉलेज अकॅडमिक आपण कसं पण मॅनेज करू शकतो, पण स्किल गेन करण्यासाठी आपल्याला कुठून तरी बाहेरची रिसोर्सेस गरज आहे. कारण कॉलेजमधून तेवढं भेटणार नाही. जे स्किल्स IT मार्केटमध्ये लागतात ते कॉलेजमधून मिळणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळं मी तर सजेस्ट करेन की कोर्स प्रत्येकाने जॉईन करावा. तुझं काय सजेशन असेल जे फ्रेशर्स कॅन्डिडेट आहेत किंवा जे न्यूली जॉईन करतील तुझ्यानंतर, तर त्यांच्यासाठी काही सजेशन्स आहेत का तुझ्याकडे? जे फ्रेशर्स कॅन्डिडेट येत आहेत मी त्यांना एवढं सजेस्ट करेल की तुम्ही फक्त क्लास करून त्याच्यावर डिपेंड नका राहू. कारण क्लास करून घरी जाणं, त्याची प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाची असते. कारण ओनली क्लास करणं आणि घरी जाऊन वेगळं काम करणं त्यात काही मजाच नाही. कारण क्लासमध्ये आज आपल्या लक्षात राहील 2 दिवसांनी आपण ते पुन्हा आठवणं म्हणजे खूप अवघड होईल. त्यासाठी खूप रिव्हिजन करावं लागते. सारखं त्यात जर रिवाईज करत राहिलं तर ते खूप इझी जातं. त्यामुळे रिव्हिजन इज मस्ट. आणि मॉक देणंही खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मॉक द्याल तेव्हा त्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही कुठे चुकताय आणि तुम्ही कुठे इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. तुझ्या फ्रेंड्सला इन फ्युचरमध्ये रेफर करशील क्यूस्पायडर्स का? माझ्या फ्रेंड्सला मी खूप माझ्यानंतर जवळजवळ 7 ते 8 जणांनी क्यूस्पायडर जॉईन केले, सेम माझ्याच कॉलेजमधून. कारण तेही माझ्या थ्रूच आले. मीच त्यांना सजेस्ट केलं होतं की क्यूस्पायडर जॉईन करा आणि त्यांचाही रिव्ह्यू खूप चांगला राहिला. ते बोलले की तुझ्यामुळे क्यूस्पायडर जॉईन केला आणि आम्हाला खूप भारी वाटलं क्यूस्पायडर जॉईन करून. अँड मी अजूनही सजेस्ट करेल की क्यूस्पायडर जॉईन करा.